मी विजया वामन। राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात कायम राहिल्यानं आता नेमकं कोणाचा उमेदवार पडणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत। मिलिंद नार्वेकरांनी उमेदवारी मागे न घेण्याचा घेतलेला निर्णय एकनाथ शिंदे अथवा अजित पवारांच्या गटाला फटका बसणार असणार आहे अशी शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते। त्यामुळे या गटात धाकधूक वाढली आहे। विधान परिषदेसाठी विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यायच्या 11 उमेदवारांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले होते। शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी यापैकी कुणीही माघार न घेतल्यानं आता 12 जुलैला 11 जागांसाठी मतदान होणार आहे हे निश्चित झालंय। पहिल्या फेरीत विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित केला आहे। कुठल्या पक्षाचे कोण उमेदवार रिंगणात आहेत आता ते समजून घेऊया। सुरुवातीला भाजपाचे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर हे रिंगणात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे रिंगणात आहेत। शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी या रिंगणात आहेत। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर रिंगणात आहेत। शेकाप शरद पवार गटाचे समर्थन असलेले जयंत पाटील रिंगणात आहेत। तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या रिंगणात आहेत। दरम्यान महायुतीत भाजपने 5, शिवसेना शिंदे गटाने 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 2, तर महाविकास आघाडीत काँग्रेसने 1 शिवसेना गटाने लढवलेले आहे। तर शेकापने 1 उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे। काँग्रेसकडे 38 मत आहेत। त्यांच्यातर्फे 25 ते 26 मतांचा कोटा उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासाठी राखला जाऊ शकतो। शिवसेना उद्धव ठाकरेंकडे 15 मते आहेत। त्यांना विजयासाठी आणखी 8 मतांची गरज आहे। मात्र महाविकास आघाडीचे 3रे उमेदवार जयंत पाटील यांनाही अतिरिक्त मते देण्यात यावीत असा आग्रह शरद पवारांचा आहे। जयंत पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द देताना पवारांनी ठाकरे गट आणि काँग्रेस यांना विश्वासात घेतलं नसल्याचं देखील या दोन्ही पक्षांची तक्रार आहे। तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटही जयंत पाटील यांच्यावरती तीव्र नाराज आहे। मग अशात मिलिंद नार्वेकर इथे अजित पवार किंवा शिंदेच्या उमेदवाराला पाडतील की शेकापचा उमेदवार पडतो हे पाहण्यासाठी मिलिंद नार्वेकरांची हिस्ट्री समजून घेऊयात। ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांमध्ये सर्वात शक्तिशाली मिलिंद नार्वेकर आहेत। मिलिंद नार्वेकर यांना विजयासाठी विधान परिषद निवडणुकीत प्रथम पसंतीची म्हणजे 23 मतांची आवश्यकता आहे। नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ उद्धव ठाकरेच उपस्थित नव्हते, तर काँग्रेस नेते आणि त्यासोबतच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते। नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे। मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेच्या फुटीनंतरचे असे नेते आहेत ज्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही प्रत्यक्ष भेटले होते। नार्वेकर हे गेल्या 2 दशकांपासून उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून कार्यरत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे एकूण 15 मते आहेत। अशा स्थितीत मिलिंद नार्वेकर यांचा विजय हा निश्चित करण्यासाठी पक्षाला आणखी 8 मतांची गरज भासणार आहे। शिंदे यांच्या बंडखोरीनंतर काही काळ पक्षात दुर्लक्ष झाले असले तरी अनेक महत्त्वाच्या प्रसंगी नार्वेकर हे उद्धव ठाकरेंसोबत दिसलेले आहेत। एकंदरीत उद्धव ठाकरे असो किंवा मग एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर दोघांचेही जवळचेच आहे। मिलिंद नार्वेकरांनी फॉर्म भरला त्यावेळी काँग्रेस त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटीलही उपस्थित होते। मग अशामध्ये शेकापच्याच व्यक्तीची हिस्ट्री काय आहे हे समजून घेतल्यानंतरच शेकापचे जयंत पाटील निवडून येतील की नाही यावर प्रश्न आहे। मात्र सध्याच्या डेटला शिंदे आणि अजित पवार या दोघांचेही उमेदवार धोक्यात आहेत, परंतु पडला उमेदवार तर तो शेकापचा पडेल असाही तर्क लढवला जातोय। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। बाकी जय महाराष्ट्र पब्लिक।